नमस्कार मंडळी, उर्मिला किचन चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत मस्त अशी सोपी पटापट होणारी झणझणीत अशी पावभाजी. बघा किती छान मस्त पावभाजी झालेली आहे. जशी हॉटेलमध्ये खातो तशीच मस्तपैकी घरच्या घरी कशी बनवायची ते बघूयात. त्याच्यासाठी मी इथे अर्धा बीट घेतलेला आहे आणि एक छोटं गाजर, बटाटे घेतलेले आहेत. 3 मीडियम किंवा मोठे साईजचे बटाटे घेतलात तरी चालेल. 1 वाटी मटार घेतलेले आहे आणि पाव किलो फ्लावर, 1 टोमॅटो. हे सगळं आपल्याला थोडं पाणी टाकून शिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित. तर मी व्यवस्थित शिजवून घेतलेलं आहे आणि स्मॅश केलेलं आहे. टोमॅटोची साल काढायची आणि हे सगळं स्मॅश करून घ्यायचं आहे. आता आपण काय करायचं, इथे मी कढई ठेवली. तर कढई गरम झालेली आहे चांगली. कढई मस्त तापलेली आहे आपली. आता इथे त्याच्यामध्ये आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे कढईमध्ये. तर आता मस्त कढई तापली बघा. तर त्याच्यात मी तेल घालते. तेल गरम झालेलं आहे. तर यामध्ये आपल्याला पहिल्यांदा बारीक चिरलेला छान कांदा घालायचा आहे आणि कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आणि कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे व्यवस्थित. तुम्ही इथे बघू शकता असा व्यवस्थित आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे. आता कांदा आपला भाजत आलेला आहे. हे बघा आता छान कांदा थोडासा ब्राऊन झाला आहे. तर ह्याच्यामध्ये एकदम बारीक करून घ्यायचा टोमॅटो किंवा थोडंसं मिक्सरमध्ये तुम्ही फिरवून घेतलात तरी पण चालेल. मी एकदम इथे चॉपरमध्ये बारीक करून घेतला आहे टोमॅटो आणि तो टोमॅटो मी ह्याच्यामध्ये घालते बारीक चिरलेला. तर आता टोमॅटोसुद्धा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. मी इथे 2 टोमॅटो घेतलेले आहे आणि छान हे असं परतून घ्यायचं आहे मस्तपैकी. तर आता टोमॅटो आपला शिजायला पाहिजे छान. शिजत आपल्याला असं मिक्स करून स्मॅश करायचं आहे त्याला थोडं म्हणजे ते कांदा आणि टोमॅटो चांगला एकत्र होईल. तर आता आपल्या इथे मस्तपैकी झालेला आहे कांदा टोमॅटो परतून. तर आता यामध्ये आपल्याला मसाले घालायचे. तर इथे मी घालते पावभाजी मसाला. आता पावभाजी मसाला मी 1 ते 2 चमचे घालते आहे, मोठा चमचा. आणि 1 चमचा मी लाल तिखट घालते, अर्धा चमचा गरम मसाला घालते. आता हे आपल्याला व्यवस्थित सगळे मसाले जे घातलेत ना आपण ते आपल्याला छान एकत्र करून घ्यायचं आहे. इथे मी काश्मीरी मिरची पावडरसुद्धा थोडीशी घालते. जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही घालू शकता, नसेल घालायची तरीही चालेल. त्याला कलर खूप चांगला येतो आणि आपण तसंही त्याच्यामध्ये बीट घातलेला आहे भाज्या स्मॅश करताना, त्यामुळे त्याला नॅचरल खूप चांगला कलर येतो. त्याच्यात ॲडिशनल दुसरे आर्टिफिशियल कलर घालायची आपल्याला गरज नाही आहे. तर आता ह्याच्यामध्ये मी आलं लसूण पेस्ट घालते आणि आता आपल्याला पुन्हा हे छान परतून घ्यायचं आहे. हे बघा असं छान परतून घ्यायचं आहे. आणि मी आता काय केलं, यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि हे परतून घेतलं आहे आणि असं आपल्याला व्यवस्थित त्याचं एक ग्रेव्ही बनवून घेतली आहे. मसाला आपला जो आहे तो बनवून झालेला आहे छानपैकी. जसं मसाला म्हणजे आपल्या जे कांदा टोमॅटोचं आपण सगळे मसाले ॲड केले होते ना, त्यामध्ये थोडा गॅस फास्टच ठेवायचा आणि त्यामध्ये पाणी घालून ते मिक्स करत शिजवत जायचं. मग तुम्हाला अशी छान ग्रेव्ही तयार मिळेल. तर असे मस्त ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता हे बघा मी अजून थोडी परतून घेतली, त्याला जरासं तेल सुटू दिलं आहे त्या ग्रेव्हीला. आता यामध्ये मी मीठ घालते आणि हे मिक्स करून घ्यायचा आहे मसाला व्यवस्थित. हा छान मसाला मिक्स करून घ्यायचा आहे. मेन ही मसाल्याचीच प्रोसेस आहे जी आपल्या पूर्ण पावभाजीला चव देते. आता ह्याच्यामध्ये स्मॅश करून घेतलेल्या ज्या भाज्या होत्या ना त्या घालायच्या आहेत. जर तुम्हाला भाज्या अगदी बारीक नको आहे, थोडे असे खाताना लागायला हव्या, तर तुम्ही जास्त स्मॅश नका करून थोडे अख्खे ठेवले तरी चालेल. आणि हे असं मिक्स करून घ्यायचं आहे छान मसाल्यांमध्ये. तुम्ही बघू शकता किती मस्त आपले होते तयार. तर आता ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायची सगळीकडून एकजीव तो मसाला आणि जे आपण भाज्या शिजवून घेतल्यात त्या व्यवस्थित छान एकत्र झाल्या पाहिजेत. तर अशा आपल्याला मस्त मिक्स करत राहायचं आहे त्याला. तर आता बघा तुम्ही ते बघू शकता किती छान होत आलेली आहे आपली. आता मस्तपैकी तयार होत आली आपली पावभाजी. तुम्ही पावभाजीची जी कन्सिस्टन्सी आहे, घट्टपणा आहे, तो तुम्हाला किती हवा आहे आणि किती तुम्हाला जरा पातळ हवी असेल थोडी किंवा मीडियम हवी असेल त्याच्या हिशोबाने तुम्ही इथे पाणी घालून ते ॲडजस्ट करू शकता. आता इथे मी भरपूर मस्त बटर घातलेलं आहे आणि अशीच आपल्याला परत एकदा पावभाजी छान मिक्स करून थोडी शिजवून घ्यायची. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब अजून केलं नसेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करून घ्या.
आणि हे बघा आता मस्त आपण कोथिंबीर इथे घातलेली आहे याच्यामध्ये आणि आपली पावभाजी रेडी झालेली आहे. मस्त गरमागरम बटर लावलेले पाव आणि बटर टाकलेला मस्तपैकी झणझणीत अशी पावभाजी आपली तयार झालेली आहे. नक्की ट्राय करून बघा आणि आवडला व्हिडिओ पूर्ण बघितला त्यामुळे थँक्यू. आणि आवडला तर नक्की चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.